अपने हाथों लिखे अपनी हस्ती बना सके राजा या रंग हो। आमच्या कपड्यावरती आमच्या मतलब पर्सनॅलिटी कशी आहे काय आहे ते आम्हाला प्रॉब्लेम आम्हाला नाही आहे, त्यांना कायची आहे काय आहे ते आम्हाला माहित नाही ना. पण त्यानुसार आम्हाला पासबुक देत जातं ऑफिसमध्ये बँकमध्ये, तिथं घुसून नाही देत. मग तिथं आम्हाला म्हणजे असंच हात केल्यासारखं सांगते, उदार सांगते. 1.5 महिना झाला आम्हाला अकाउंट काढून द्यायला पाहिजे म्हणतं. सर म्हणते मॅनेजर आम्हाला म्हणे स्टँडर्ड बाया पाहिजे म्हणे. मग स्टँडर्ड बायांनाच अलाउड आहे का? असं नाही की म्हणजे पारधी समाजाचे नाही, आंघोळ नाही करत बा, कपडे व्यवस्थित नाही घालत, कपडे घालणारे ते घालतात, असं कसं ते बोलू शकते? कोणत्या लेडीजवर बोलणं असं गुन्हा आहे. त्यांना समजायला पाहिजे. सर्व्हिसवर एज्युकेटेड असल्यावर पण ते असे बोलू शकतात, असं तर अपेक्षा करूच नाही शकत आपण. ऐसा है, उसके लिए भी मैं पूरे बैंक स्टाफ की तरफ से क्षमा चाहता हूँ और आगे ऐसा रिपीट ना हो. और जो भी अकाउंट ओपनिंग रहेगी वो हम लोग कंप्लीट करके देते हैं और आगे भी ऐसा के नाम पारधी समाज हा दारू काढतो, कपडे त्याच्यावर आपण व्यवस्थित घालतात, लाभ नाही. आणि अशा लोकांना आमच्या बँकेमध्ये खाते उघडायचा कोणताही अधिकार नाही. अशा प्रकारचं जे पारधी समाजाला अपमानास्पद जे वाक्य जे बोलणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं आम्हाला नाव कळलेलं आहे. पण संबंधित या संदर्भात आम्ही आज बँक ऑफ इंडियाचे जे मॅनेजर आहेत त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी सुद्धा या प्रकाराची जाहीर या ठिकाणी माफी मागितली आहे. संबंधित जो कर्मचारी आहे तो या ठिकाणी आहे अविनाश नावाचा, आज या ठिकाणी आपल्याला जाहीर माफी मागत आहे. जर हा व्यक्ती जर माफी मागत असेल तर आपण हे प्रकरण या ठिकाणी निवडूया. माफी मागत नसेल तर या प्रकरणाचा वरपंड पाठपुरावा पण करणार आहोत. बोला मी काय तुमच्याबद्दल नाही, मला माझा मनात असा काय आहे तुमच्याबद्दल. तुम्ही बँकेच्या खाते उघडा, जर काय वाटलं माझ्याकडून काय चूक झालं तर मला क्षमा. पारधी समाजाच्या बरोबर बोलत आहे. आज पण माहिती आहे जातीचा भेदभाव आहे सर. आम्ही एवढं घालत नाहीये. लेडीजवर तुम्ही बोलू नाही शकत. डायरेक्ट जर तुम्ही लेडीजला बोलले त्यांचे कपडे कसे आहे, त्यांचा राहण हे त्यांचे पर्सनल मॅटर सर. तुम्हाला काही करायला ना, तुम्ही ब्रांचमध्ये का बसलेले, तुम्हाला अकाउंट काढून द्यायचं आहे कारण की सर्व्हिसवर आहे. तुम्ही एज्युकेटेड असं बोलू शकता. आम्ही अपेक्षित करू शकतो, अपेक्षा नाही करू शकतो. सर्व काढता ठीक आहे ना, यांचा तो उपाय नाही ना, बरे नाही यांच्या दोन आता त्यांना मला यापुढे काय प्रॉब्लेम आला माझ्याशी या, भेटून घ्या. काय प्रॉब्लेम झाले तुमचं प्रॉब्लेम मी सॉर्ट आउट करून देणार. तुमचं जे क्रेडिट लिंकेज आहे तो पण मी करून देणार. तुमचं सगळेच अकाउंट मी काढून देणार. आता मी सती देतो तुम्हाला. काय वाटला प्रॉब्लेम तुम्हाला यापुढे माझ्याकडे डायरेक्ट या, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. आम्हाला या ब्रँच मधून काहीच आता परेशानी नाही झाली पाहिजे. याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे सर. पण आम्हाला आजच्या आज स्पीड झालीचे अकाउंट काढून देऊन जा मला, देऊन जा. आजच आम्ही 5-6 पर्यंत थांबते. सगळे लेडीज पण काढून पाहिजे. त्यांनी आम्हाला आजच बोलावलं आणि आमचे सगळ्या महिलांचे पासबुक आजच पूर्ण महिलांचे ओपन करून दिले. अनिल दादा पवार यांचं पण मी धन्यवाद करते आणि एबीपी न्यूज यांचं पण आभार, खूप खूप धन्यवाद. मध्ये सर मॅनेजरला मीटिंगमध्ये भेटल्यावर सरांनी त्यांची गलती एक्सेप्ट केली. त्यांचे मनापूर्वक आभार मानते. बेड्यामध्ये प्रकरण झाले की आमच्या जातीचा भेदभाव करत होते. आता त्यांनी म्हटलं या ब्रांचमधून काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. आम्ही सगळं तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि अनिल दादानी आम्हाला सपोर्ट केला. यांचे मी मनापूर्वक आभार मानते. एबीपी न्यूज यांचे मी मनापूर्वक आभार. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. नागपूरमध्ये पारधी समाजाच्या 20 महिलांची अखेर बँक ऑफ इंडियाकडून खाती सुरू. 2 महिन्यांपासून करत होत्या संघर्ष.